लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी आपण आज खारीची रेसिपी पाहूया। तुम्ही पाहू शकतात खारीला या ठिकाणी किती लेयर सुटलेले आहे आणि रंगही अगदी मार्केटमधून जशी आपण खारी आणतो ना तशाच पद्धतीची ही खारी दिसत आहे। तर अशी ही भरपूर लेयर सुटलेली खारी बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं ओव्हन वापरायची गरज नाही किंवा बेक करायची गरज नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात ही खारी बेकरी सारखी होत असते। नमस्कार, मी सुरेखा आणि आपल्या देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। खारीच्या रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला पसरट बाउल घ्यायचा आहे आणि एखादी चाळण घ्यायची आहे। चाळणीमध्ये 2 कप मी या ठिकाणी मैदा घेतलेला आहे। 2 कप मैदा तुम्ही घेऊ शकतात किंवा 1 कप पीठ गव्हाचं आणि 1 कप मैदाही घेऊ शकतात। हे पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार आहे। घेतलेला मैदा चाळून घेते आणि चाळूनच घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये असलेला कचरा संपूर्ण निघतो। अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा या ठिकाणी मी ओवा घेतलेला आहे। ओवा अशा प्रकारे थोडासा हातावरती क्रश करून टाकते म्हणजे ओव्याचा फ्लेवर छान येतो। ओवा घालायचा नसेल तर थोडंसं जिरं सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता ज्या कपाने आपण 2 कप मैदा घेतलेला आहे ना त्याच कपाच्या प्रमाणाने पाव कप तूप टाकायचं आहे। तूप आपल्याला कडकडीत गरम वगैरे असं करायचं नाही तर नॉर्मलच टेम्परेचरचं तूप आहे, फक्त हे वितळलेलं तूप आहे। आता ही खारी बनवण्यासाठी आपण तूपही वापरू शकतो किंवा बटरचाही वापर करू शकतो किंवा अर्ध तूप अर्ध तेलही वापरू शकतात। हे पूर्ण तुमच्या आवडीप्रमाणे आहे। टाकून घेतलेलं तूप हे पूर्ण पिठाला अशा प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे कण्याकण्याला हे तूप लागेल। आता मी तुम्हाला अशी मूठ वळून दाखवते। या ठिकाणी आपलं हे जे तूप आहे ते अगदी परफेक्ट झालेला आहे। इतपतच असा हा गोळा झाला पाहिजे। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे, नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे मळताना हे पीठ आपल्याला सैलसर सुद्धा मळायचं नाही तर असं छान थोडं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे ह्या प्रकारे। आणि अशा प्रकारे छान मळून घेतलं हे पीठ का मस्त स्मूथपणा या पिठाला येतो। आता पीठही तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मळायचं आहे। खूप असं घट्ट सुद्धा नाही आणि सैलसर सुद्धा नाही। 10 मिनिटं अशाच प्रकारे हे पीठ आपण मळलेलं राहू देऊ। तोपर्यंत खारीसाठी साठा करून घेऊ। एखादी बाउलमध्ये पोहे खाण्याच्या चमचने 2 चमच या ठिकाणी तूप घेतलेला आहे। तूप आता आपल्याला हे घट्टसर घ्यायचं आहे, वितळलेलं नाही। तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। तुपामध्ये आता 2 चमच आपल्याला मैदा घ्यायचा आहे। मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकतात। त्यानंतर तुपामध्ये घेतलेला मैदा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा आपला साठा तयार झालेला आहे। आता बनवलेला साठा आपण बाजूला ठेवू। 10 मिनिटं सुद्धा झालेले आहे। हे जे पीठ आहे त्या पिठाचे आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहे। जसे आपण चपात्या बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला उंडे करायचे आहे। तर एवढ्या ह्या कणकेमध्ये 8 उंडे झालेले आहे। उंड्यांना छान असा गोलाकार आकार आपण देऊन घेऊ या प्रकारे। आता जसं आपण चपातीसाठी उंडा घेतो ना तसं उंडा घ्यायचा आहे आणि पोलपाटावरती लाटून घ्यायचा आहे। चपात्या लाटत असताना तूप किंवा पीठ लावायची गरज नाही जर का आपण पीठ घट्टसर छान मळून घेतलं तर। अशा प्रकारेही लाटून घेऊ शकतात किंवा चिटकत असेल तर अगदी थोडासा आपल्याला मैदा यावरती भुरभुरायचा आहे आणि थोडंसं पीठ लावून ह्या चपात्या लाटून घ्यायच्या आहे। तर अशाच प्रकारे ही चपाती तुम्ही पाहू शकता चपातीप्रमाणे लाटून घेतलेली आहे आणि लाटून घेतलेली चपाती एखादी ताटामध्ये काढत घ्यायची आहे। दुसरी सुद्धा चपाती पहिल्या चपातीसारखीच लाटून घेतलेली आहे, ती सुद्धा ताटामध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे। आता सगळ्या चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहे। त्यानंतर शेवटची चपाती ही पोलपाटावरतीच राहू द्यायची आहे। त्यानंतर हा आपण बनवलेला साठा अशा प्रकारे लावत घ्यायचा आहे। जास्त ही सुद्धा लेअरमध्ये लावायचा नाही, अगदी हलका असा पसरट हा साठा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। आणि साठा लावून घेतल्यानंतर ज्या आपण चपात्या लाटून घेतलेल्या आहे त्या एक एक चपात्या अशा प्रकारे ठेवायच्या आहे। पूर्ण काठापर्यंत व्यवस्थित ही जी चपाती आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या चपातीला सुद्धा आपण साठा लावून घेऊ। दुसऱ्या चपातीला साठा लावून झाल्यानंतर त्यावरती आणखी तिसरी चपाती आपल्याला ठेवायची आहे। अशाच प्रकारे आपल्या संपूर्ण जेवढ्याही आपण चपात्या लाटलेल्या आहे तेवढ्या या ठेवायच्या आहे।
चपात्या ह्या साधारण बारीकच आपल्याला लाटायच्या आहे, जास्त जाडसर ह्या ठेवायच्या नाही आणि साधारण 7 ते 8 लेअरपर्यंत तुम्ही करू शकतात। अति जास्त प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा चपात्या ह्या ठेवू नका, नाहीतर आतमध्ये खारी ही कच्ची राहील। 5 जरी ठेवल्या तुम्ही चपात्या, 5, 6, 7, 8 पर्यंत तुम्ही ह्या चपात्या ठेवू शकतात। अशाच प्रकारे संपूर्ण ह्या चपात्याला साठा हा लावून घेतलेला आहे। या प्रकारे तुम्ही पाहू शकतात पूर्ण 8 चपात्या ह्या ठेवलेल्या आहे। चपात्यांची तुम्ही जाडी पाहू शकता इतपत आलेली आहे। आता ह्या ज्या चपात्या आहे ना, एकावरती एक ठेवलेल्या, आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे, घडी करायची आहे। इकडची बाजू सुद्धा तशाच पद्धतीने एकावरती एक फोल्ड करायची आहे। या प्रकारे अशी ही घडी झाल्यानंतर चौकणी थोडंसं दाबून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने दाबून घेऊ। आता या चपात्यांची आपल्याला मोठीच चपाती लाटायची आहे, म्हणून पोलपाट एवढं मोठं नाही, म्हणून किचन वटांच मी स्वच्छ असा पुसून घेते आणि त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला पीठ भुरभुरायचं आहे। खाली पीठ टाकून घेते म्हणजे चपाती ही व्यवस्थित आपल्याला लाटता येईल। त्यावरती हा चौकणी केलेला उंडा ठेवते आणि वरतून सुद्धा थोडासा मैदा टाकून लाटण्याने एकसारखी अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। लाटत असताना असं जास्त दाब देऊन सुद्धा ही चपाती आपल्याला लाटायची नाही, तर अगदी हलक्या हाताने ही चपाती अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये लाटून घ्यायची आहे। खूप अशी पातळसर सुद्धा लाटायची नाही दाब देऊन, नाहीतर हे जे लेयर आहे ते असे वेगवेगळे होणार नाही, किंवा जास्त जाडही ठेवायची नाही। जास्त जाड ठेवली तर खारी ही आपली आतमध्ये कच्ची राहील। आता चपाती ही अशी लाटून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला ज्या साईजमध्ये खारी करायची आहे, ज्या आकाराची, त्या साईजमध्ये कट करायची आहे। तर अशा उभ्या रेषा आधी सुरीने कट करून घेते आणि त्यानंतर आपल्याला जी साईज हवी आहे, थोडीशी लहान, मोठी किंवा मीडियम, त्या साईजमध्येच अशा प्रकारे चौकोनी किंवा शंखाकृती आकारामध्ये आपण ही खारी कट करून घेऊ शकतात। जशी आपण मार्केटमधून खारी आणतो ना, थोडीशी लांबट आणि चौकोनी आकाराची, तशाच पद्धतीने ही खारी मी तुम्हाला कट करून दाखवते। अशा प्रकारे खारी ही कट करून झालेली आहे। आता एखादी तुकडं मी तुम्हाला यातलं काढून दाखवते। लेयर तुम्ही पाहू शकतात असे भरपूर हे वेगवेगळे दिसत आहे। तळल्यानंतर आणखीनच छान हे लेयर येतील। आता तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकतात। खूप असे तापलेलं नाही, तर हलकं असं मीडियम तेल हे तापून घेतलेलं आहे आणि गॅस सुद्धा खारी तळत असताना आपल्याला कमी ते मीडियम ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकतात खारी ही तेलामध्ये सोडत असताना हलके असे बुडबुडे निघत आहे। टेम्परेचर हे मीडियम तापलेलं तेलाचं असावं आणि गॅस सुद्धा कमी ते मीडियम गॅसच आपल्याला ठेवायचा आहे। मोठ्या फ्लेमवरती किंवा खूप अशा कडकडीत तेलामध्ये किंवा तुपामध्ये ही खारी आपल्याला तळायची नाही। ज्या साईजची तुमची कढई असेल त्या साईजनुसार खारी ही तेलामध्ये सोडायची आहे। खारी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच राहू द्यायची आहे आणि लगेचच झारा वगैरे काही त्याला लावायचा नाही। साधारण 1 मिनिटापर्यंत अशाच पद्धतीने कढईत ही खारी राहू दिली। आता सगळे खारी तेलामध्ये टाकलेली वर ही तरंगायला लागलेली आहे। त्यानंतरच मग खारीचे जे पीस आहे ते आपल्याला पलटून घ्यायचे आहे। जास्त ही उलट पालट अशा प्रकारे ही खारी आपल्याला करायची नाही, तर अगदी हलक्या हाताने पलटून घेऊ। खालच्या बाजूनेही तुम्ही पाहू शकतात किती छान असा रंग आलेला आहे आणि लेयरही अगदी वेगवेगळे असे झालेले आहे। खालच्या बाजूने सुद्धा साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत तसंच आपण तळून घेऊ। खारी ही तळत असताना जास्त आपल्याला उलटपालट करायची नाही, फक्त आतापर्यंत एक वेळेसच ही खारी पलटून घेतलेली आहे। आता अर्ध्या मिनिटापर्यंत ही खारी तशीच राहू दिली। त्यानंतर दोघं बाजूने खारीला मस्त असा रंग आलेला आहे। जशी आपण मार्केटमधून खारी विकत आणतो ना, तशाच पद्धतीचा रंग हा दिसत आहे। जास्त डार्कही करायचा नाही आणि असा व्हाईटही राहू द्यायचा नाही। असा मस्त रंग आल्यानंतर झाऱ्यामध्ये ही खारी काढून घ्यायची आहे। या खारीमध्ये तेल असते, तर पूर्ण तेल हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग ताटामध्ये घ्यायची आहे। तर टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्यानंतर या टिश्यू पेपरवरती हे खारी आपल्याला काढायची आहे। रंग किती मस्त आलेला आहे आणि भरपूर असे पदर या खारीला सुटलेले आहे। प्रत्येक खारीला भरपूर असे लेयर हे आलेले आहे। तर आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहातच। जर का तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आता राहिलेली बाकीची खारी सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे। तळत असताना तेलाचं टेम्परेचर हे कमीच ठेवायचं आहे आणि गॅस सुद्धा कमीच ठेवायचा आहे। कमी ते मीडियम गॅसवरती बाकीची राहिलेली संपूर्ण खारी ही आपल्याला तळून घ्यायची आहे। आता तुम्ही पाहू शकता सगळी खारी मी तळून घेतलेली आहे। सगळ्याच खारीला मस्त असे लेयर सुटलेले आहे आणि एकदम खुसखुशीत जशी आपण मार्केटमधून खारी आणतो ना तशाच पद्धतीची ही खारी आपली घरच्या घरी होत असते। त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं वहन वापरायची गरज नाही किंवा खारी ही बेकही करायची गरज नाही। अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही भरपूर पदर सुटलेली जशी आपण मार्केटमधून खारी विकत आणतो ना तशाच पद्धतीची अगदी झटपट ही खारी घरी बनवून घेऊ शकतो। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच ही खारीची रेसिपी आवडते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भरपूर असे पदर सुटलेले आहे खारीचे। अगदी एक एक लेयर आपण हाताने वेगवेगळे करून घेऊ शकतो अशा पद्धतीची ही खारी होत असते। तर नक्कीच मग पटकन तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। एक नाही तर सगळ्याच खारीला भरपूर असे हे लेयर आलेले आहे आणि मस्त रंगही असा आलेला आहे। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही हा पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद।